नमस्कार मंडळी. चटपट पदार्थ कुणाला खायला आवडत नाहीत, सगळ्यांनाच आवडतात. तर चला मग झटपट असा बनवूया उडदाच्या डाळीपासून मस्त चटपटीत पदार्थ. तर इथं सगळ्यात अगोदर मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली. उडदाची डाळ चांगली स्वच्छ नीट करून घेतली आणि उडदाच्या डाळीला बघा बऱ्याच वेळा पावडर लावलेली असते. त्यासाठी इथं मी 3-4 पाण्यानं स्वच्छ अशी उडदाची डाळ मी धुवून घेणार आहे. तर इथं बघू शकता किती म्हणजे पावडरचं पाणी आलं आहे ह्या डाळीमध्ये. तर 2-3 पाण्याने मी स्वच्छ अशी डाळ धुवून घेते. डाळ चांगली धुवून घेतली. आता ह्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालते आणि 4 तासासाठी मी डाळ भिजायला ठेवते. तर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर तुम्ही रात्री डाळ भिजत घातली तरी पण चालू शकतं इथं, किंवा आपल्याला संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करायचं असेल तर सकाळी डाळ भिजत घालायची. आता इथं डाळ भिजाय घातले. तर आता इथं बाकीची तयारी करून घेऊया. तर सगळ्यात अगोदर 1 वाटी भरून मी दही घेतले. तर दही खूप जास्त आंबट नाही, त्यासाठी इथं मी 2 चमचे साखर वापरली. कमी जास्त गोड हवं असेल तर तुम्ही इथं कमी जास्त करू शकता. आता मिक्सरला मी फक्त हलकंसं फिरवून घेणार आहे हे दही, किंवा मग चमच्याने व्यवस्थित असं एका भांड्यात घेऊन फेटलं तरी पण चालू शकतं. आता इथे बघा मिक्सरला मी थोडंसं दही फेटून घेतलंय आणि त्याच्यामुळे साखर पण पटकन अशी विरघळली जाते दह्यातली. आता इथे हे दही मी एका डब्यामध्ये काढते आणि छान फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देते. तर 4 तास भिजलेली उडदाची डाळ घेतली. आता याच्यातलं सगळं पाणी मी काढून टाकते आणि डाळ पण बघा खूप मस्त अशी भिजली गेले. आता डाळ वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. तर डाळ वाटताना इथं पाण्याचा वापर अजिबातही करायचा नाही. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ काढून घेते. तर छोटं भांडं असल्यामुळे मी 2 वेळा ही डाळ वाटून घेणार आहे. आपल्याला इथं आवश्यकता वाटली तर अगदी थोडंसं म्हणजे 2-3 चमचे पाणी घालायचं. खूप जास्त डाळ वाटताना पाणी घालायचं नाही. हे मिश्रण जास्त पातळसर करायचं नाही. आता मिक्सरला अगदी बारीक अशी पेस्ट करून घेते याची. तर मस्त असं इथं डाळ छान भिजल्यामुळे मस्त अशी वाटली गेले. आणि भांड्याला बघा वरच्या ज्या भांड्याला असतं त्याला डाळ लागलेली असते ती सुद्धा आपण नंतर याच्यामध्ये घालून घ्यायचे, खाताना छान लागते. त्यासाठी इथं बघा किती मस्त अशी पेस्ट तयार झाली. आता ह्या पातेल्यामध्ये ही सुद्धा पेस्ट मी काढून घेते. डाळ वाटताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. अगदी कमीत कमी पाणी लागलं तर कमीत कमी पाणी वापरायचं. आता इथं मी हाताच्या साहाय्याने मस्त 5 ते 6 मिनटं ही डाळ चांगली फेटून घेते. मस्त याच्यामध्ये हवा भरते आणि खूप मस्त डाळ अशी फेटली गेल्यामुळे ज्या आपण बनवणार आहोत त्याचा मस्त चमचमीत पदार्थ तो छान असा फुलतो. तर इथं बघू शकता मस्त आता हे पीठ पण फुलायला लागलं आहे आणि मग हलकं फुलकं व्हायला लागलं आहे. तर या पद्धतीनं अशी डाळ मी 5 ते 6 मिनटं मस्त अशी फेटून घेते. किंवा मग तुम्हाला हाताने फेटायला नसेल जमत तर तुम्ही हीच डाळ मिक्सरमध्ये अजून 3-4 मिनटं चांगली फेटून घ्यायची. मस्त डाळ फेटली जाते मिक्सरमध्ये सुद्धा. तर इथं बघू शकता किती छान पीठ फुललं आहे आणि डाळ पण अगदी मस्त फेटली गेली आहे, हलकी फुलकी झाली आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते. तर तुम्हाला इथं जिरं आवडत असेल तर तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता, पण मी इथं नुसतं मीठ घालते. चवीनुसार मीठ घातलं आहे आणि त्याचसोबत आवडत असेल तर घालायचं, नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. अगदी चिमूटभर मी खाण्याचा सोडा घालते. खूप जास्त नाही, फक्त चिमूटभर घातला आहे. नसेल घालायचा नाही घातला तरीसुद्धा चालेल. आपली डाळ चांगली भिजलेली असेल ना तर सोडा घालायची सुद्धा आवश्यकता होत नाही. तर इथे बघा सोडा आणि मीठ घालून परत एकदा डाळ मी चमच्यानं चांगली 1-2-3 मिनटं मस्त अशी फेटून घेते.
तर इथे एका पातेल्यामध्ये मी 1.5 तांब्या पाणी घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घातलं आहे. कढई तापाय ठेवली, त्याच्यामध्ये तेलसुद्धा चांगलं गरम करून घेतले आणि गॅस अगदी बारीक केला आहे आणि याच्यामध्ये हे छान असे गोल गोल वडे सोडून घेते. तर इथे बघा तेलात घातल्यानंतर वडे किती मस्त असे फुललेत. लगेचच आपण इथं वड्यांना हलवायला जायचं नाही, कारण कढईला चिटकतात आणि सगळं पीठ परत वड्याचा शेपच पूर्ण बदलतो आणि सगळं पीठ हे उलटताना किंवा आपल्या झाऱ्याला लागतं. त्यासाठी लगेच आपण हे वडे उलटवायचे नाहीत, थोडेसे खालच्या बाजूनं तळून द्यायचेत. आणि इथं बघू शकता तुम्ही खालच्या बाजूनं थोडासा रंग बदलला आहे वड्यांचा आणि मी आता दुसऱ्या बाजूनं पण हे वडे चांगले असे तळून घेते आणि वडे खूप मस्त असे फुललेत. तर इथे बघू शकता वरच्या साईडून वडे चांगले तळले नव्हते, त्याच्यामुळे पीठ सगळं लागलेलं आहे. आता याच पद्धतीनं मस्त सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत हे वडे असे तळून घ्यायचे. मस्त हलके फुलके आणि जाळीदार असे वडे तळलेले तयार झालेत. त्यासोबत मस्त असे कुरकुरीत पण झालेत. आणि तेल अगदी कमी लागतं, खूप जास्त तेल लागत नाही तळायला आणि झटपट असे तयार होत आहेत. तर इथे बघा वडे तयार झालेत. आता हे मी काढून घेते. मस्त अशी जाळी आले आणि छान कुरकुरीत झालेत. आता याच पद्धतीने मी बाकी सगळे जे उडदाचे वडे आहेत ना तळून घेते. इथे बघा सगळे वडे तळून झालेत, अजून थोडेसे कढईमध्ये आहेत. आता इथं जे पाण्यामध्ये आपण मीठ टाकून ठेवलं होतं का नाही, तर या पाण्यामध्ये हे सगळे जे वडे म्हणजे भजी करून घेतलेत उडदाची, या पाण्यामध्ये घालून घेते आणि फक्त 5 मिनटं ठेवून द्यायचे आहेत. तरी इथं मी पाणी वापरलं आहे. तुम्ही इथं पाण्याच्या ऐवजी जर ताक वापरलं तरीसुद्धा चालेल, उलट जास्त मस्त अशी चव टेस्ट येते. तर इथे बघा आता 5च मिनटं मी या पाण्यामध्ये वडे भिजायला ठेवले होते. पाण्यामध्ये वडे भिजल्यामुळे काय होतं, आपण इथं मस्त असा दहीवडा बनवतो आहे, त्यासाठी मी पाण्यामध्ये वडे घातले होते. तुम्ही ताकाचा सुद्धा वापर करू शकता. आता हे 5 मिनटं भिजल्यानंतर हे वडे अशा पद्धतीनं दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन हलक्या हाताने दाबून ह्यातलं पाणी काढून घ्यायचे. पूर्ण पाणी काढायचं नाही, हलकंसं पाणी काढून घ्यायचे. इथे बघा पाण्यात घातल्यानंतर सुद्धा वडे किती मस्त फुललेत. आणि काय होतं, पाण्यात घातल्यामुळे जे एक्स्ट्रा जास्तीचं तेल असतं ना ज्या वड्यांमध्ये आलेलं असतं ते सुद्धा निघून जातं आणि अगदी हलके फुलके कमी तेलाचे वडे तयार होतात. तर अशा पद्धतीने वड्यांमधलं पाणी काढून घ्यायचे अगदी हलक्या हाताने. तर इथे बघा पाणी काढून मस्त दहीवडेसाठी वडे तयार झालेत. तर सगळ्यात अगोदर इथे मी एका प्लेटमध्ये सगळे वडे काढून घेते. तर ह्याच्यावरती आपण जे गोड दही करून ठेवलं होतं, तर हे दही अगदी घट्ट नसावं, दही थोडंसं पातळसर असावं, म्हणजे वड्यांमध्ये पण अगदी मस्त मुरलं जातं. तर इथं भरपूर असं गोड केलेलं दही मी घालून घेते याच्यावरती. त्यानंतर चिंचेची चटणी, जी आंबट गोड आहे ती आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. त्याचसोबत इथं हिरवी चटणी केली, ती सुद्धा घालून घेते. आता ह्याच्यावरती थोडेसे आपण सुके मसाले म्हणजे जिरा पावडर, 1-2 चिमूटभर भाजलेल्या जिऱ्याची पावडर, त्याचसोबत लाल मिरची पावडर, त्यानंतर चाट मसाला आणि थोडंसं मीठ, त्याचसोबत बारीक शेव असेल तर बारीक शेवसुद्धा ह्याच्यावरती घालू शकता. तर इथे बघा मस्त बाहेर मिळतात तसे अगदी मऊसूत चमचमीत, तोंडाला पाणी सुटलं ना बघून असे मस्त दहीवडे तयार झालेत. चला मंडळी, रेसिपी कशी वाटली, जरी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली.